बाबा, राजमाता जिजाऊंच्या आधीचा इतिहास काय होता? राजमाता आईसाहेब जिजाऊंच्या आधीचा इतिहास म्हटलं तर आपल्या भारतावरती इसवी सन 712 मध्ये पहिल्यांदा तुर्क आणि अरब लोक चालून आले होते. त्यामध्ये मोहम्मद कासिम हा त्यांचा बादशाह होता, तो आपला भारतावरती चालून आला होता. आणि त्याच्यानंतरनं 1175 मध्ये मोहम्मद घोरी हा भारतावर चालून आला आणि दिल्लीवरती तो चालून आला होता. तर मोहम्मद घोरी आणि आपल्या इथले राजा पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये मोठं युद्ध झालं. तर ते तारायण युद्ध म्हणून ओळखलं जातं. त्याने त्यामध्ये युद्धामध्ये पराभव केला होता पृथ्वीराज चव्हाणांचा. झालं 1206 मध्ये गुलामवंश चालू झाला. आता गुलामवंश म्हणजे काय? तर गुलामवंश असा होता की जो मोहम्मद घोरी हा राजा होता, बादशाह होता. मग त्याची मुलगी जी होती, ती मुलगी आहे ना, त्या मुलीचं लग्न गुलामाशी झालं, त्याच्या दरबारात काम करणाऱ्या गुलामाशी झालं. मग मोहम्मद घोरी काय म्हटला की तू गुलाम आहेस तर तू दिल्लीवरती जा, तू दिल्लीवरती सत्ता कर, दिल्लीवरती तू राजा म्हणून राहा. म्हणून गुलामवंश म्हणतात. म्हणून तो दिल्लीवरती आला आणि तो दिल्लीवरती आला तर त्याचं नाव काय होतं? गुलामवंशाचा पहिला जो होता तो कुतुबुद्दीन, जो कुतुब मिनार बांधलेला आहे ना, तो कुतुबुद्दीन होता. तो 1206 इसवी सन 1206 मध्ये आपल्या भारतावरती चालून आला होता. 1206 नंतरनं 1280 पर्यंत त्याचा वंश अल्लाउद्दीन खिलजीचा वंश चालू झाला 1280 नंतर. तर अल्लाउद्दीन खिलजी 1280 नंतर आल्यानंतर त्याने पण आपल्या रयतेवरती प्रचंड अत्याचार केले, युद्ध केली, लुटाली. 13व्या शतकामध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली व संत नामदेव यांनी आपल्या भक्तिभावातून आणि आपल्या लेखणीतून आपली मराठीची, आपली हिंदुत्वाची ताकद द्विगुणित केली होती. 13व्या शतकामध्ये तुघलकची सत्ता आली. तुघलक नंतरनं सय्यदची सत्ता आली. सय्यद नंतरनं लोधीची सत्ता आली. आणि लोधी नंतरनं सत्ता कोणाची आली? मुघलांची. मग त्या मुघलांच्या सत्तेमध्ये कोण होते? निजाम होते. त्यानंतरनं आदिलशाही होती. निजामशाही, आदिलशाही आणि मुघल अशी ही सगळी मिळून ही सत्ता आली 1526 मध्ये. मग 1526 मध्ये यांची सत्ता आल्यानंतर यांनी प्रचंड अत्याचार चालू केले. रयतेची लुटालूट, रयतेला पूर्ण भेकेला लावलं त्यांनी. आया बहिणींची आबरू लुटली, देवळं फोडून टाकली, आपली मंदिरं फोडून टाकली, मूर्त्या फोडून टाकला. जे आता आपण जातो ना जुन्या मंदिरातनी फुटलेले वगैरे आहेत, हे त्यांनी सगळे आपले देव नष्ट करायचा प्रयत्न केला, धर्म नष्ट करायचा प्रयत्न केला, भयंकर अत्याचार चालू केला. हा 15व्या शतकामध्ये. मग 15व्या शतकामध्ये संत एकनाथांनी हे अधर्म वाढलाय म्हणून देवींना गाराणं घातलं. म्हणजे कोल्हापूरच्या अंबाबाईला गाराणं घातलं. त्यानंतरनं सप्तशृंगी देवीला गाराणं घातलं. त्यानंतरनं महिषासुरमर्दिनी आई तुळजाभवानी देवीला गाराणं घातलं. गाराणं त्यांनी असं घातलंय की आई, अधर्माचा त्रास वाढत चाललाय, सगळीकडे बघल तिकडे अधर्म चाललाय, लुटालूट चाललेली, आया बहिणींच्या अब्रू आता सुरक्षित नाहीये. तर तू दार उघड बये, दार उघड. हे त्यांच्या लेखणीतून आलेलं आहे, त्यांच्या अभंगातून आहे ना, हे आलेलं आहे की दार उघड बये, दार उघड. हे त्यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यावेळेस आईनं हाक ऐकली. जवळपास तरी 1200 नंतरनं 1500 मध्ये जवळपास 300 वर्षानंतरनं आईनं हाक ऐकली संत एकनाथांची आणि आईनं दार उघडलं. तेच म्हणजे 1598 मध्ये राजमाता आईसाहेब जिजाऊंचा जन्म झाला. स्वराज्याची जननी म्हणून ज्या मातेला ओळखलं जातं. आणि तिथून पुढे जो इतिहास झाला, तो इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे. कसा इतिहास झाला, राजमाता आईसाहेबांनी कसं केले. त्यांना स्वराज्याची जननी म्हणतात, कारण त्यांनी तिथं मूळ पाया घातला आणि यांना आळा घालायचा प्रयत्न केला सगळ्या अधर्मी लोकांना. असा हा आपला पूर्वीचा इतिहास जो होता, पूर्ण रक्तरंजित इतिहास आहे हा. त्यानंतर स्वराज्याचा इतिहास चालू झाला आणि तो स्वराज्याचा इतिहास अखंड राहिला. समजलं?